सोलापूर जिल्ह्यामधल्या 1,35,000 विद्यार्थी अद्यापही शालेय गणवेशापासून वंचित. 43,000 विद्यार्थ्यांनाच शालेय गणवेशाचं वाटप. पंढरपुरातील चंद्रभागा नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार. राज्य सरकार जवळपास 30 कोटींच्या खर्चातून इंग्लंडची सेबर टेक्नॉलॉजी वापरणार. 26 जानेवारीला प्रकल्पाची सुरुवात होणार. कोल्हापुरातील विशाळगड 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला. 2024च्या जुलैमध्ये झालेल्या दंगलीनंतर किल्ले विशाळगड पर्यटकांसाठी बंद केला होता. गडावर मांसाहार करण्यास तसंच संध्याकाळी 5 नंतर थांबण्यास बंदी. परप्रांतीय नौकांची घुसखोरी, अवैध मासेमारी रोखण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर आता ड्रोनची नजर. 9 जानेवारीला ड्रोनसाठीचं नियंत्रण कक्ष सुरू होणार. सांगलीमध्ये रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचं आवर्तन सुरू. 55,000 हेक्टरवरील शेतजमिनीला फायदा होणार. सांगली, साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. परभणीमधल्या खासगी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला 7,000 ते 7,200 रुपयांचा दर. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,050 ते 4,150 रुपयांचा दर. सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर महापालिकेची जम्बो तयारी. 350 खाटांचं मेल्ट्रॉन हॉस्पिटल सज्ज. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. नागपुरात HMPVची नोव्हेंबरमध्येच 3 वृद्धांना बाधा. 3ही रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याची रुग्णालयाची माहिती. त्यामुळे HMPV व्हायरसमुळे घाबरण्याचं कारण नाही. जिल्हाधिकारी इटनकरांचं आवाहन. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामधील नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू. शस्त्रक्रिया सुरू झाल्यानं रुग्णांना दिलासा. नेत्र शस्त्रक्रिया विभागामध्ये दररोज 70 ते 80 रुग्ण उपचार घेतात. गोदावरी नदीमध्ये मिसळणार नाल्याचं पाणी अडवण्यात येणार. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प. नांदेड महापालिकेनं उचलली ठोस पावलं. पुण्यामधल्या हनुमान टेकडीवर हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. डेक्कन पोलिसांची कारवाई. स्वप्नील डोंबे आणि अनिकेत स्वामी अशी आरोपींची नावं.